इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या इस्फहान शहरावरती हल्ले, 26 लोकांचा मृत्यू, कोम शहरामध्ये 18 जण ठार. इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर. नाटो देशांनी फार मोठी चूक केली, नाटो संघटनेच्या निधीत कपात करणार, चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. इराण युद्धामध्ये सोबत न आल्याची बोच कायम. इराणचे सौदी अरेबियातल्या लष्करी तळांवर हल्ले, अमेरिकेचे 10 जवान जखमी, अनेक विमानांचं मोठं नुकसान. आखातातलं युद्ध थांबवण्यासाठी चंद्रपुरात बनवणार विश्वविक्रमी मानवी साखळी, 2000हून अधिक विद्यार्थी होणार सहभागी, 2019चा विक्रम मोडणार. बोंधू खरातला गुरु मानणाऱ्या रुपाली चाकणकरांना दुसरा धक्का, महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा. अशोक खरातच्या अटकेसाठी 2 तासांचं ऑपरेशन, फक्त तिघांनाच होती माहिती. खरातला बेड्या ठोकणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्तांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. बोंधू अशोक खरात प्रकरणात पीडितांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई, 70 जणांविरुद्ध सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल. पुण्यातील महिलेवरती अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्याला अटक, पिंपरीमधून वैद्याला बेड्या, महादेवाचा अवतार असल्याचं सांगत केले होते अत्याचार. एबीपी माझाचा इम्पॅक्ट, वर्ध्याच्या समुद्रपूरमधल्या सरोज पवारला मिळणार पहिली मध्ये प्रवेश, दोन्ही मुलांना मिळाले जन्मदाखले, आधार कार्ड बनणंही सोपं झालं. दिल्लीत आज नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, विकासाची नवी दारं उघडतील असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा विश्वास. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक, नवे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी शपथ घेताच केली ओलींना अटक, तरुणांचं मागील वर्षाचं आंदोलन मोडून काढल्याचा ठपका. आजपासून आयपीएलचा थरार, गतविजेत्या बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सलामीची लढत, विराट, अभिषेक शर्मा, ईशान किशनच्या फॉर्मकडे लक्ष. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. नवे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी शपथ घेताच ओलींना अटक करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी तरुणांची निदर्शनंही मोडून काढल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलाय. ओली यांच्यासोबतच तत्कालीन गृहमंत्री रमेश लेखक यांना देखील अटक करण्यात आली आहे. तर सप्टेंबरमधल्या जेनझेडच्या निदर्शनामध्ये 70 जणांचा मृत्यू झालेला होता आणि हाच ठपका ठेवत ओलींना अटक करण्यात आली आहे. इराणच्या इस्फहान आणि कोम शहरावरती अमेरिका आणि इस्रायलचे भीषण असे हल्ले सुरू आहेत. इस्फहान शहरातील हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय, तर कोम शहरावरील हल्ल्यामध्ये 18 जणांनी आपले प्राण गमावलेत. इराणच्या यजद आणि इराक प्रांतातील अणुप्रकल्पांवरती देखील हल्ले करण्यात आले, तर तेहरान शहरावरती देखील अमेरिकेचा भीषण असा मारा सुरू आहे. अमेरिकेच्या माऱ्यामध्ये तेहरान विद्यापीठ हे देखील उद्ध्वस्त झालंय. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या या 2 अशा प्रमुख शहरांवरती मारा करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 44 जणांचा मृत्यू झालाय. त्याबरोबरच अमेरिकेच्या माऱ्यामध्ये तेहरान विद्यापीठ हे देखील उद्ध्वस्त झालेलं आहे. इस्फहान आणि कोम या 2 शहरांवरती प्रामुख्यानं हे हल्ले करण्यात आलेत आणि या हल्ल्यामध्ये जीवितहानी झालेली आहे. जवळपास 44 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याबरोबरच तेहरानवरती देखील हल्ला चढवण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये तेहरान विद्यापीठ हे देखील उद्ध्वस्त झालेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांवरती संताप व्यक्त केलाय। इराण विरोधातील लढाई ही नाटो देशांनी अमेरिकेची मदत न करून मोठी चूक केली आहे। नाटो संघटनेच्या निधीमध्ये कपात करणार असा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे। तर नाटो देशांनी फार मोठी चूक केली आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। नाटो संघटनेच्या निधीमध्ये आता कपात करणार असा निर्णय चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। इराण युद्धामध्ये सोबत न आल्याची बोच ही कायम असल्याचं दिसतंय। I think a tremendous mistake was when NATO just wasn't there. They just weren't there. It's going to make a lot of money for the United States because we spend hundreds of billions of dollars a year on NATO, hundreds of protecting them. And we would have always been there for them. But now, based on their actions, I guess we don't have to be, do we? I think a tremendous mistake. तर इराण युद्धादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। इराणमध्ये अमेरिका जिंकत असल्याचा दावा त्यांनी केलाय। ट्रम्प यांनी म्हटलंय की इराणवरती आम्ही एवढा मारा केलाय, त्यांचं एवढं नुकसान केलंय की आता ते कोणताही करार मान्य करतील। इराण आता युद्ध थांबवण्याची याचना करत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। होर्मुझची समुद्रधुनी इराणला मोकळी करावीच लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही तर आता त्याची ओळख स्ट्रेट ऑफ ट्रम्प आहे असा दावा देखील ट्रम्प यांनी केला आहे। We're negotiating now, and it'd be great if we could do something, but they have to open it up. They have to open up the Strait of Trump. I mean, Hormuz. Excuse me for this. I'm so sorry. Such a terrible mistake. The fake news will say he accidentally said, no. There's no accidents with me, not too many. If there were, we'd have a major story. आणि याच युद्धाच्या परिणामांसंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा भासत असून त्याचा मोठा फटका हा भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसतोय। भिवंडी हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। इथे मोठ्या प्रमाणावरती कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवरती अवलंबून असतो। मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना हा करावा लागतोय। गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर उपलब्ध होत असल्यामुळे जे लवकर पोहोचतील त्यांनाच सिलेंडर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे या कामगारांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात। मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हातानंच घरी परतावं लागतंय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। पाहूयात। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे LPG गॅसचा तुटवडा भासला आणि त्यानंतर एकंदरीत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची जी जिद्द आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती एजन्सीच्या समोर या ठिकाणी होण्यास सुरुवात झालेली होती। आपण पाहू शकतो की भिवंडी शहर एक कामगारांचं शहर म्हणून या ठिकाणी या शहराची ओळख आहे आणि मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जे आहे या ठिकाणी असतं। त्यामुळे जे कमर्शियल गॅस आहे हे 5 किलोचं ते मिळवण्यासाठी या ठिकाणी कामगार जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी भारत गॅस एजन्सीच्या बाहेर रात्रीपासूनच या ठिकाणी रांग लावून ठेवत आहेत। कितने बजे आए थे आज? हाँ, आज हम लोग आए थे 11 बजे। 11 बजे से लाइन लगाए। हाँ, लेकिन बाकी भी सुबह मिलेगा। सुबह मिलेगा लेकिन लाइन आगे देख रहे हैं, लाइन है तो हम तो सवेरे आएंगे तो लाइन तो वहाँ रहेगी, तो मिलेगा ही नहीं। 3 दिन से लगातार आ रहा हूँ, इधर आता हूँ, लाइन लगाता हूँ, 50 नंबर 39 नंबर ऐसे रहता है, मगर अपने को बाटला मिल नहीं रहा है। क्योंकि इसलिए नहीं मिल रहा है, ये लोग एजेंसी वाले जो हैं ये सिर्फ 30 बाटला 35 बाटला ही बांटते हैं। बोलते मेरे पास 50 बाटला आता है, मगर 50 नहीं बांट रहे हैं। तो क्या कह बाटला नहीं मिल रहा है, खाने के लाइन लगा 3 दिन से लगा रहे हैं, बैठे हुए हैं। आज साल लगा काज मिलेगा, कल में 50 बाटला आता है, गवर्नमेंट की तरफ से 20 बाटला 25 बाटला बांटा जाता है। 24 36 घंटा लाइन में बैठे रहते हैं, तभी बांट नहीं मिलता है। रात भर इंतजार करना पड़ता है बाटले के लिए। रात भर बैठ के इंतजार करना पड़ता है। आज 3 दिन से हम खुद बैठे वाला पैरी कर रहे हैं। भाई क्या कहेंगे, जैसे कि यहाँ पे देखा जाए कि काफी देर से सारे लोग हैं, रात से ही आए हुए हैं काम धंधा छोड़। सर इसके लिए क्या कहेंगे, इसके लिए एजेंसी को ध्यान देना चाहिए कि बाटले बढ़ाए। 50 बाटले भी आ रहे हैं, लोग उसमें भी बता रहे हैं कि पूरे नहीं बांटे जा रहे, तो बाटले की भी क्वांटिटी बढ़ाए और यानी लोगों को बराबर दे, यही कहना चाहेंगे। एकंदरीत या कामगार वर्गाची एकच मागणी आहे की एजन्सीने या ठिकाणी संख्या वाढवावी आणि सिलेंडर यांना मिळावं आणि हे सिलेंडर मिळवण्यासाठी रात्रीपासून हे सर्व कामगार वर्ग या ठिकाणी रांग लावताना दिसत आहेत। कॅमेरामॅन दीपक सह मी अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।
तर आखाती देशातल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय आणि याचा परिणाम टाइल्स निर्मितीवरती देखील होतोय. गेल्या महिनाभरापासून टाइल्स निर्मिती बंद पडल्यामुळे जळगावमध्ये टाइल्सचा मोठा तुटवडा भासू लागलाय. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक हे अडचणीमध्ये आलेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. जळगावमध्ये जे काही टाईल्स विक्रेते आहेत ते गुजरातमधनं टाईल्स मागवतात. गुजरातमध्ये मोठे कारखाने टाईल्स बनवण्याचे आणि त्याला खरं तर व्यावसायिक गॅसची मोठी आवश्यकता असते. मात्र व्यावसायिक गॅसवरती जाता सरकारनं निर्बंध आणले आणि या टाईल्स निर्मिती बंद झाली आणि जळगावमध्ये आज अनेक ग्राहक आणि जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते आता या टाईल्स मिळवण्यासाठी मोठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाईल्सचे विक्रेते आहेत निकेतजी, आपला परिचय द्या आणि त्यानंतर काय अडचण येते सध्या ते सांगता. या च्या परिस्थितीमुळे प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस लागतो तो मोरबीला सप्लाय त्याचा बंद झालेला आहे. त्या दृष्टीने जवळपास 15-20 दिवसापासून मोरबीमधून टाईलचा सप्लाय आणि मोरबीमध्ये टाईलची जेवढी इंडस्ट्रीज आहेत ते सगळी बंद पडली आहे आणि रेट जवळपास 25 ते 30% वाढल्यामुळे आणि शॉर्टेज इकडे जळगावला खूप निर्माण झाली. जळगावला काय पूर्ण जगभरात शॉर्टेज याची निर्माण झालेली आहे. तुमच्या व्यवसायावर काय परिणाम आहे? ग्राहकांचे काय प्रतिक्रिया? ग्राहकांना आधी आम्ही 15 दिवसापूर्वी जो माल दिला आणि त्याच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये सांगल्यानंतर ग्राहकांची आम्हाला नाराजगी हे करावी लागते. बिलकुल नाही सांगून देतात गिराईक आम्हाला. मला एक सांगा, या टाईल्सचा आणि गॅसचा काय संबंध आहे? म्हणजे काय आवश्यकता आहे? टाईल्स मॅन्युफॅक्चरिंगला प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस असतो मेन, ते भट्टीसाठी तो प्रोपेन गॅस त्यांना लागतो आणि त्याचा सप्लाय गुजरात गव्हर्नमेंटने त्यांना सप्लाय बंद केला आहे आणि तो प्रोपेन गॅस टोटल पूर्ण इम्पोर्ट होत होता आणि त्याच्या गॅसचा सप्लाय बंद झाल्यामुळे हे सगळे इंडस्ट्रीज जे आहेत मोरबीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सिरॅमिक इंडस्ट्रीज जे आहेत ते सगळी फॅक्टऱ्या बंद झालेली आहे. अगोदरचे जे काही साठवणूक केलेल्या टाईल्स या विकल्या गेल्यानंतर मात्र पुन्हा नव्याने जर टाईल्स निर्माण नाही झाल्या तर आम्हाला सुद्धा दुकान बंद करावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं टाईल्स विक्रेत्यांनी आपल्याला सांगितलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे. दररोज 7,000 सिलेंडरचं वितरण होतं, तर बफर स्टॉकसह 13,000हून अधिकचा साठा हा उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जिल्ह्यातील 68 पेट्रोल पंपांवरती इंधनाचा सुरळीत पुरवठा होतोय, तर गॅस आणि पेट्रोल डिझेल साठा आणि पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. तसंच अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. कोणता पण सप्लाय चेनचा इश्यू नाही आहे. आपला डेली कन्झम्पशन जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 सिलेंडर्सचा असतो. कमर्शियल कन्झम्पशन जवळपास 70 सिलेंडर्सचा असतो. पण आपल्याकडे आता 9,000चा स्टॉक आहे आणि बफर जर पकडला तर टोटल 13,000चा स्टॉक आमच्याकडे स्टोर्ड आहे. ऑलमोस्ट एव्हरी डे 2 ते 3 दिवसाचा स्टॉक आमच्याकडे स्टोर्ड असतो. सो कोणता पण तुटवडा नाही आहे आमच्याकडे. सर्वांना माझी विनंती आहे आणि रिक्वेस्ट आहे की पॅनिक नका करा. पेट्रोल डिझेलचा साठा करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिले. तसंच जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. जिल्ह्यामध्ये 145 पेट्रोल पंप असून सगळ्याच पेट्रोल पंपांवरती इंधनाचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट सामान्य माणसाच्या खिशावरती आणि जगण्यावरती पडू लागलेत. पेट्रोल पंपावरील लांबच लांब रांगा, गॅसचा तुटवडा यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच भंडारा जिल्ह्यामध्ये एक वेगळंच सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोलच्या कडकीतून सुटका करून घेण्यासाठी भंडाऱ्यातील नागरिक आता इलेक्ट्रिक बाईक्सला पसंती देत आहेत. गेल्या 28 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये ई-बाईक्सच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरामध्ये जिल्ह्यामध्ये 600हून अधिक इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. देशामध्ये
मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा अफवा उडाली आणि वाहनधारकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहनासह लाईन्स मध्ये ताटकळत उभं राहावं लागलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वाहनधारकांनाही पेट्रोलची धास्ती निर्माण झाली आणि इलेक्ट्रिक बाईक्स खरेदीवर आता नागरिकांनी जोर दिल्याचं चित्र बघायला मिळतं. भरपूर अशा गाड्या रोज आमच्या दुकानातून 10-15 याप्रमाणे रोज गाड्या विक्री होत आहेत आणि डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळे लोकांना एक ऑप्शन म्हणून ही गाडी आपल्या घरी नेऊन ठेवत आहेत आणि ते चालवत पण आहेत. आणि आपली ही गाडी जी आहे एका चार्जमध्ये 70 किलोमीटर असंही ॲव्हरेज देते आहे आणि ते 1 युनिट लागतं आहे फक्त 6 रुपयामध्ये 70 किलोमीटर. लोकांची पैशाची बचत सुद्धा होत आहे. त्यामुळं लोकांनी याकडे खूप असा म्हणजे आकर्षण वाढून लोक गाडी खरेदी करत आहेत. युद्धाचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर झालेला आहे आणि साधारणतः इंधनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा आपण पेट्रोल भरायला जेव्हा आपण जातो इंधनासाठी तेव्हा रांगा तिथे दिसतात. पुन्हा ताण सहन होत नाही. त्याच्यामुळे मी आता EV मी खरेदी केली. आता EV गाडीला नागरिक मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचं चित्र इथे भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. अमेरिका आणि इराण युद्ध 28 तारखेला सुरू झालं. तारखेचा विचार केला तर आज या युद्धाला 1 महिना पूर्ण झालाय. खरं तर युद्ध 1 आठवड्यामध्ये संपेल असं वाटत होतं, मात्र इराणनं चिवट झुंज दिल्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला युद्ध महागात जाऊ लागलंय. त्याचंही मोठं नुकसान झालंय. आता जगामधून युद्धविरामासाठी दबाव येतोय. या संपूर्ण युद्ध काळामध्ये भारतानं संतुलित भूमिका घेतली आहे. युद्धासंदर्भामध्ये तज्ज्ञ अनिकेत काळे यांनी काय म्हटलंय पाहूयात. अमेरिकेचा काही दिवसांपासून मध्य पूर्वेतला जो प्रभाव आहे तो अगदी कमी होत चालला होता. त्यामुळे इराणमध्ये ज्यांनी ते आक्रमण केलं आणि त्याच्या प्रत्युत्तराखाली इराणने अमेरिकेवरती आक्रमण नाही केलं तर इराणने बाजूच्या देशांवरती आक्रमण केलं आणि या देशांना कुठेतरी स्वतःची सामरिक शक्तीचा त्यांनी परिचय करून दिला. भारताने अत्यंत मुत्सद्दी आणि योग्य भूमिका यामध्ये घेतली. भारताने हे स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती सांगितलं, भारत हा इस्रायलच्याही आणि अमेरिकेच्याही बाजूनी नाही, इराणच्याही बाजूनी नाही. मध्यस्थांच्या मार्फत वेगवेगळ्या ट्रॅकवरती आत्ता बातचीत आणि वार्तालाप पण सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित या मध्यस्थांच्या चर्चा सफल होऊन त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ABP माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये संदीप कर्णिक यांनी भोंदू अशोक खरातच्या अटकेचा संपूर्ण थरार सांगितलाय. तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीनं राबवण्यात आलं. तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळी खरातला अटक करण्यात आली आहे. परिसरामध्ये चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरामध्ये एंट्री केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ 3घांनाच माहिती होती, असं देखील संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे जी केस होती, आमची जी कंप्लेनंट होती, तर त्या कंप्लेनंटचा जो काही आम्ही फिर्याद घेतली आणि पुढची कारवाई केली, तर त्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीचा कुठे सहभाग किंवा प्रेशर किंवा अशा प्रकारचं कुठे आम्हाला आलेलं नव्हतं. आणि आम्ही ती कारवाई केली, आम्ही आरोपीला अटक केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी आम्हालाही समजत गेल्या की काही शिर्डीला अशा काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत किंवा इतर ठिकाणी आलेल्या आहेत. तर आमच्या जो काही तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट आली नाही, कारण कदाचित आमच्या केसमध्ये ते झालं नाही. पण इतरत्र काय झालेलं आहे, कुठे काही इलिगल काही झालेलं आहे किंवा क्राईम झालेलं आहे, तर मला वाटतं ते सर्व गुन्हे जे आहेत ते विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आणि दे विल गो व्हेरी डीप इन टू इट. आणि युद्धाला 1 महिना पूर्ण झालाय. त्याबाबत विविध तज्ज्ञांनी ABP माझाकडे मतं मांडलेली आहेत. भारतानं घेतलेली भूमिका ही नेहरूंच्या काळातल्या भूमिकेप्रमाणेच आहे, असं मत हे JNUचे प्राध्यापक मिलिंद आव्हाड यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. हा वाद 1 आठवड्यापेक्षा पुढे जाणार नाही असं सगळ्या जगाला वाटत होतं. इनफॅक्ट अमेरिकेला असं वाटत होतं की आपल्याला इराणला आठवड्याभरात आटोक्यात आणता येईल. इराण इतक्या दिवस त्या युद्धात झुंज देत आहे हे ना इस्रायलला अपेक्षित होतं ना अमेरिकेला अपेक्षित होतं. खरं म्हणजे आता जग हे बायलॅटरल आहे.
म्हणजे कोणतीच गोष्ट कोणत्याच जगात कोणत्याच देशाला पुरेपूर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे आपल्याला जर तेल मिळालं नाही तर त्यांना राईस मिळणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. किंवा जगात आत्ताच्या घडीला सगळे देश हे एका अर्थानं बायलॅटरल आहेत. म्हणजे कोणालाच ही अस्वस्थता म्हणजे कोणालाच ही परिस्थिती परवडणारी नाही. आणि भारत सरकारनं परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली असं मत वाहतूकदार संघटनेच्या संतोष सावंत यांनी व्यक्त केलंय. युद्धावरती तोडगा काढण्यासाठी काही शक्य असेल तर भारतानं मदत केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आम्ही स्वतः मालवाहक आहोत. आम्हाला कधीच असं घडलं नव्हतं, वाटलं नव्हतं की एवढा मोठा नुकसान हा देशाला होईल. पण एंड ऑफ द डे भारत सरकारने फार बऱ्या रीतीने सर्व पेट्रोल पंप्सवरती डिझेलची सप्लाय ही पूर्णतः कंप्लीट ठेवलेली आहे. अमेरिकेला सर्वात मोठा बेनिफिट या युद्धाचा झालेला आहे. आज त्याच्या डॉलर करन्सीज तुम्ही इंडियामध्ये रुपीचे जे मुवमेंट्स आहेत तुम्ही बघितलं ते सर्व कंट्रीना भोगावा लागत आहेत. ह्या 31 मार्चपर्यंत परमेश्वर हे सर्व थांबावो आणि 1 एप्रिलपासून नवीन फायनान्शियल इयरपासून सर्वांचे व्यवहार सुरळीत चालू अशी इच्छा असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास हा अधिकच गडद होत असून पोलिसांनी या प्रकरणामध्ये 2 महिलांसह 4 एजंटला अटक केलेली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेटची व्याप्ती ही वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह एजंट बाजीराव तोकडे, विक्रम आनंद पाटील, सुखदेव पाटील आणि सुनील सदाशिव गुरव यांचा समावेश आहे. पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाबी या समोर येत असून मुख्य आरोपी डॉक्टर युवराज पाटील हा एजंटना रुग्ण आणण्यासाठी 2,000 ते 5,000 रुपये कमिशन देत असल्याचंही उघड झालंय. त्याबरोबरच हॉस्पिटलमधील काही महिलांना गर्भपातानंतर भ्रूण नष्ट करण्यासाठी देखील पैसे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बिद्री इथल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रामध्ये राधानगरी तालुक्यासह आसपासच्या भागामधून रुग्ण हे आणले जात असल्याचं जप्त कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय. या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून पोलिसांकडून तपासाची व्याप्ती ही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या रॅकेटमधील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आणि यानंतर बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणासंबंधीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात. बोंधूबाबा अशोक खरात विरोधामध्ये आता एक व्यावसायिक देखील समोर येऊन कशी फसवणूक झाली त्याच्या तक्रारी देऊ लागलेत. बोंधू अशोक खरातकडून कसा गंडा घातला त्याचा पाढा नाशिकमधील एका कापड व्यावसायिकानं वाचलाय. 2022 मध्ये व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी यासाठी अशोक खरातकडे हे व्यावसायिक पती पत्नी गेलेले होते. खरातनं त्यांना आपण कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करत पुष्कराज रत्न आणि हिऱ्यांची अंगठी दिली. त्यासाठी खरातनं त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या 3 सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. कृष्णाचा अवतार असल्यामुळे दैवी शक्तीचं मंत्र घालून तुम्हाला दिलेल्या अंगठ्या या गुरुवारी हातात घाला असं देखील त्यानं सांगितलं. मात्र खरातची बोंधुगिरी जगासमोर उघड झाल्यावरती पीडित परिवारानं सोन्याच्या अंगठ्या, पुष्कराज रत्न आणि हिरे तपासले. हे सगळे खोटे आणि बनावट असल्याचं उघड झालंय. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. बोंधू अशोक खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्यानं स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान चर्चेत आलं. दरम्यान या शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांच्याशी एबीपी माझानं बातचीत केली. अशोक खरातच्या कारनाम्यांसंदर्भामध्ये कुठलीच माहिती नव्हती. ट्रस्टच्या बैठकीमध्ये फक्त विकास कामं आणि संस्थांच्या कामाची चर्चा होती. धार्मिक कार्यासाठी आम्ही संस्थांशी जोडलो होतो. वैयक्तिक कारणास्तव विश्वस्त पदाचा राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी दिली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. तुम्ही विश्वस्त होतात मात्र राजीनामा का दिला? साधारणतः मी 7 वर्षापासून ट्रस्टवर नाही आणि मी माझा राजीनामा दिला होता. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मी जॉब सुरू केला होता आणि घरामध्ये आईवडिलांची तब्येत बरी राहत नसल्याने त्यांच्याकडे देखभाल करायलाही कोणी नव्हते आणि थोडं दिंडोरीपासून मला ते अंतर लांब असायचं. थोडं नियमित कार्यक्रमाला जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मग त्यामुळे मी स्वतःहून सर्वांना सांगून घरातील आईवडिलांच्या तब्येतीचे सर्वांना कारण सांगून त्यांनाही सर्वांना माहीत होतं. त्याच्यामुळे माझा राजीनामा सर्वांना विश्वासात घेऊन दिला होता. तुमची आणि अशोक खरातची ओळख कशी झाली आणि तुम्हाला का वाटलं की तिथे तुम्ही विश्वस्त झाले पाहिजे? तसं मी अविश्वस्त हे माझ्याकडे अचानक पद आलं. त्याची काही मला कल्पना नव्हती. परंतु मंदिरामध्ये जाणं येणं झालं
आध्यात्मिक ऊर्जेमुळे आणि आमचं जे दिंडोरी वनारवाडीतील भजनी मंडळ आमची माझे मित्रपरिवार होता, आम्ही भजनाला जायचो, त्यातून तिथं ती ओळख झाली होती आणि त्यामुळे तिथे विश्वस्त घेतला असता कदाचित. एवढा वर्ष तुम्ही कॅप्टन जो स्वतःला समजतो त्या अशोक खरातच्या जोडले गेले होतात, तो नेमकं काय करायचं? हे जे आता सांगितलं की तो ज्योतिष सांगायचा, अंकशास्त्राचा अभ्यास होता, कॉस्मॉलॉजीचा अभ्यास होता, याबद्दल काय सांगा? आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगते. बाकी या प्रकारांबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. पण हा माणूस एवढा भयंकर असेल असं तुम्हाला कधी वाटलं नाही? त्यावेळेस तर काही ज्यावेळेस मंदिरामध्ये तर सर्व आध्यात्मिक चर्चा असायच्या, त्याच्यामुळे हा विषय आपल्याला माहीतच नव्हता. पण तुम्ही त्याच्याशी जोडले गेलेले आहात, काही जमिनींमध्ये देखील तुम्ही भागीदार आहात, अशी देखील चर्चा आहे. नेमकं काय प्रकरण आहे? माझ्या जमिनी शासनाने चेक कराव्यात. माझ्याकडे माझे काही उतारे वगैरे नाही आहे, काही नाही आहे आणि कुठे काही सहभागी होण्याचा काही संबंधच येत नाही. आणि मी 7 वर्षापासून नसल्यामुळे तर काही मध्ये काळ झालं ते आपल्याला काही माहितीही नाही. पोलिसांनी काही संपर्क साधला तुम्हाला येत्या काही दिवसात? नाही, काही संपर्क साधला नाही, पण मग त्यांनी काही विषयात आपण जे आहे ते सहकार्य करू. आपल्याला काही त्याच्यात 7 वर्षापूर्वीचं काय आणि आताचं काय याच्यात आपल्याला फार मोठा फरक वाटतोय, जे आम्ही वाचतोय ते. SITने जर समजा तुम्हाला बोलवलं चौकशीसाठी तर तुम्ही जाणार? नक्कीच सहकार्य करणार. हो, SITने जर त्यांना चौकशीसाठी बोलवलं तर ते चौकशीला जाणार आणि सर्व प्रश्नांची उत्तर देणार, सहकार्य करणार, असं सध्या ते आपल्याला सांगतायत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. बंधू अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेत. एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इस्माची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगरमधील नेवासा इथल्या राजेंद्र भागवत या व्यावसायिकाला व्यावसायिक वृद्धीसाठी खडे रत्न देऊन बनावट अंगठी विकून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका विवाहित महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. खरातनं ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 4 वेळा बळजबरीनं गैरकृत्य केल्याची तक्रार महिलेनं सरकारवाडा पोलिसात दाखल केली आहे. खरात विरोधामध्ये आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत, तर या प्रकरणामध्ये एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सोशल मीडिया युजर्सवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खरातशी संबंधित गुन्ह्यातील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला तब्बल 74हून अधिक जणांवरती सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. सोशल मीडियावरील विकृताला चाप लावण्यासाठी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. सुरुवातीला कोपरगावमध्ये 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले होते, मात्र आता हा आकडा 70च्याही पार गेलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं पीडित महिलांचे व्हिडिओ, फोटो हे व्हायरल केले जात होते त्यांना कुठेतरी आता चाप बसणार आहे. बोंधू खरातलं गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना दुसरा मोठा धक्का बसलाय. चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर देखील पाणी सोडावं लागलंय. बोंधू खरातचे पाय दुतानाचे त्याबरोबरच खरात सोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांविरोधामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले. यानंतर सातत्यानं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलाय. दरम्यान यावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला. खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये. त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात. त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ABP माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये संदीप कर्णिक यांनी बोंधू अशोक खरातच्या अटकेचा संपूर्ण थरार सांगितलाय. तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीनं राबवण्यात आलं. तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळी खरातला अटक करण्यात आली. परिसरामध्ये चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरामध्ये एंट्री केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ 3घांनाच माहिती होती, असं देखील संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय. नाही, तो फार हार्डन्ड आणि फार हुशार अशा प्रकारचा आरोपी आहे आणि
जोपर्यंत आपण त्याला फॅक्ट्स आणि एव्हिडन्सनी कन्फ्रंट करत नाही तोपर्यंत तो जी त्यांनी स्टोरी बनवलेली आहे त्यालाच तो स्टिकअप राहतो. अच्छा. त्यामुळे इंट्रोगेशनचं जे पूर्ण स्किल आहे किंवा ते ब्रेक करण्याचं जे काही ती पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन कन्फ्रंट करून किंवा काही इतर मार्गाने त्याला त्याच्यावरून ते जाणून घेणं हे म्हणजे इट्स ए टास्क. म्हणजे तो सहकार्य करत नाहीये चौकशीत असं म्हणायचं का? तो अतिशय हुशारीने सहकार्य करतो असं दाखवतो आणि सहकार्य करत नाहीये, अजिबात सहकार्य करत नाही. अच्छा. म्हणजे तो काहीतरी एक मनात कहाणी बनवतो आणि कहाणी सांगतोय असं तुम्हाला त्यांनी ऑलरेडी भरपूर कहाण्या ज्या बनवलेल्या आहेत त्या जोपर्यंत आपण कहाण्या ब्रेक करून त्याच्या समोर त्या ठेवत नाही तोपर्यंत ती कहाणी खरी आहे का खोटी आहे तो खरी आहे म्हणूनच तो त्यातून पुढे. जशी की एखादी कहाणी त्याची जी मग तुम्ही ब्रेक केलीत आणि मग त्यांनी स्टेटमेंट बदललं असं काही नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तो त्यांनी काही चुकीचं केलेलं आहे किंवा एक महिला आहे तर मी इतर काही केलेलंच नाहीये. अच्छा. मग जसं आपण त्याला एव्हिडन्सनी कन्फ्रंट करतो किंवा काही इतर इंट्रोगेशन टेक्निक्स आपण वापरतो त्यानंतर मग ते हळूहळू नाही माझी चूक झाली किंवा मी केलेलं आहे असं अशा प्रकारचं ते एक एक मग ते पायरी खाली येत जातं. त्याच जे FIR आहेत त्यामध्ये मला वाटतं बऱ्याच महिलांनी हे सुद्धा सांगितलं की तो सुरुवातीला त्यांना एक पाणी प्यायला देत होता आणि ते पाणी असं कडवट खारट किंवा बेचव असं वेगवेगळं डिस्क्रिप्शन आहे. तर ते एक्झॅक्टली पाणी काय होतं त्याचा काही तपास आपण लावलाय का? ते आता आपण जर तो एक जो आमच्या तपासादरम्यान आमच्याकडे एक व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये तो त्या व्हिडिओमध्ये लघुशंका करताना दिसतोय. सो ही इज युरिनेटिंग इन द कप आणि तेच तो प्यायला देतोय अशा प्रकारचं दिसतं. आणि त्याच्यामध्ये तो काही ड्रग्ज मिक्स करत असेल किंवा इतर काही गुंगीची औषधं मिक्स करत असतील तर त्याच्यामध्ये पुढील तपासात ते येईल. पण बेसिकली तो लोकांना आपली जी युरिन आहे तर तो पाजायचा. बापरे. हे त्यांनी मान्य केलंय का चौकशीमध्ये की मी असं करत होतो म्हणून? मान्य केलेलं आहे कारण ते एक पूजा विधीचा एक भाग आहे अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं. अरे बापरे. म्हणजे तो जे काही करत होता ते सगळं विधीचा भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे महिलांबरोबरी जे करत होता ते विधीचाच भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तो स्वतः कन्व्हिन्स्ड आहे की म्हणजे त्याच्या डोक्यात असा फरक आहे की तो फक्त एक क्रिमिनल आहे जो आता ही पळवाट घेतोय? नाही मला वाटते की फक्त क्रिमिनल पण नाही ही एक विकृती आहे. विकृत क्रिमिनल असतात काही जण. तर हे विकृत क्रिमिनल जे असतात हे अशा प्रकारे काहीतरी त्यांचे बिहेवियर असतं आणि एखाद्या विकृत क्रिमिनलला जर एका मोठा थोडासा हॉरायझन लँडस्केप मिळाला तर तो मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर हे सर्व करतो. तर बेसिकली हे एक क्राईम आहे, क्रिमिनल आहे आणि विकृती पण आहे. जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळात सांगितलं की फक्त एखाद्याबरोबर फोटो आहे म्हणून आपण एखाद्या माणसावर संशय किंवा त्याला आरोपीच्या कटघऱ्यात उभं करू शकत नाही. पण तपासामध्ये जर एखादी लिंक आली किंवा एखादा असं काहीतरी संशय आला की बाबा हा व्यक्ती ह्याच्यात इन्व्हॉल्व असू शकेल तर मला वाटते नक्कीच जे सरकारने विशेष तपास पथक गठीत केलेलं आहे आणि एक अतिशय कार्यक्षम महिला IPS अधिकाऱ्याच्या अंडर ते पथक आहे. तर मला वाटते नक्कीच ते कोणाची गय करणार नाही आणि तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि पोलीस महासंचालकांनी क्लिअरली दिलेल्या आहेत. म्हणजे कोणालाही कुठल्याही नेत्याला बोलवू शकतात अशा म्हणजे तो अधिकार आहे असं काही निघालंय लिंक? तर कायदा हा अधिकार सगळ्यांना देतो. कायद्यापुढे सर्वजण समान असतात. मग तो कोणी सेलिब्रिटी असो किंवा नॉर्मल असो. पण ते फ्रीडम आहे का पोलिसांना? पोलिसांना मी आतापर्यंत जे म्हणजे नाशिक पोलीसला तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की मागच्या 2 वर्षापासून मी असल्यापासून आम्हाला इतका फ्रीडम दिलेला आहे की आम्ही अनेक कारवाया पॉलिटिकली कनेक्टेड लोक असतील किंवा जे रुलिंग पार्टीचे असतील त्यांच्यावरही आम्ही कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की हा म्हणजे जी काही कणखर नेतृत्व माननीय गृहमंत्री आपल्याला देत आहेत तर मला वाटत नाही की काही कुठल्याही आणि हा प्रश्न अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे त्यांनी पहिला जो जे आम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांचा मान मर्यादाचा आहे. त्यामुळे कोणाची गय करू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.